कौतुकास्पद आहे, परंतु आम्हाला मार्ग सापडत नव्हता आणि मार्ग सापडत नव्हता त्याच्या कारणाने मी काय प्रशिक्षणार्थी नाही, परंतु एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आणि सामाजिक आणि राजकीय चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी स्थानिक बीडच्या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत विद्यार्थी दशेपासून चळवळीत काम करत आलो त्या पद्धतीने अजून आपण कळते तेवढी चळवळीत पुढे घेत जाऊ. परंतु प्रसार माध्यमांच्या द्वारे आणि सोशल मीडियाच्या द्वारे आनंदाची बातमी कळली की माझे खासदार आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते आदरणीय राठोड साहेब या सर्व कार्यकर्ते आणि युवा वर्गासाठी पुढे येत आहेत. ऐकून बघून आनंद झाला आणि आम्ही सुद्धा मोठ बांधले. साहेब, मी आधी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या लेटर हेडच्या आधारे आम्ही आपले परस्पर आपल्या विनाअनुमतीने आपल्याला आता सांगतो स्टेजच्या द्वारे आम्ही आपल्या संघटनेशी संलग्न आमच्या तालुक्याची आणि जिल्ह्याची कार्यकारिणी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही गोविंद दरे म्हणून माजलगावला तालुका अध्यक्ष नेमलेले आहेत, अनंत गडशिंगे म्हणून उपाध्यक्ष नेमलेले आहेत आणि अविनाश क्षीरसागर म्हणून सचिव आणि आम्ही त्यांची जोडी नेमलेली आहे. मी प्राथमिक स्वरूपात माजलगाव मतदारसंघाचं सांगतो. साहेब, या जमलेल्या सर्व युवा मित्रांना मला सांगायचं, मी आपल्या सेवेत प्रशिक्षणार्थी नसताना मी माझे काँग्रेस पक्षाच्या लेटर हेडवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि लोरा साहेबांच्या सेवेत काही निवेदन आणलेले आहेत, ते मी नंतर देणारच आहे. परंतु गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट असं आहे, आपण जी पोस्टरवरती सर्व मागण्या इथं लिहिलेल्या आहेत त्या अतिशय योग्य आणि रास्त आहेत. त्याचबरोबर मला ग्राउंड लेवलचं काही आपल्या कानावरती घालायचं. साहेब, मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा हा विविध सामाजिक राजकीय आणि आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू मानला जातो. माजलगावातून एखादं निवेदन दिलं, मराठवाडा नामांतरासारखं आंदोलन आम्ही माजलगावातून उभा केलेलं आहे. या आंदोलनाची पार्श्वभूमी बीड जिल्हा म्हणजे राजकारणाचा मोठा जिल्हा मानला जातो, जिथून गोपीनाथ मुंडे साहेब येतात, जिथून कैलासाची केशर काकू येतात, जिथून विद्यमान खासदार रजिताई पाटील साहेब येतात आणि अनेक लोक येतात. साहेब, जिल्हा परिषदेच्या मार्फत काम करत असताना या युवा प्रशिक्षणार्थींना आनंदाने त्यांचे काम करण्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून रुजूकरण तर घेतलं. आमच्या प्रशिक्षणार्थींची 5,000, 6,000, 8,000, 10,000 या पगार आहे, याच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. परंतु या पगारात विविध ठिकाणचे गटविकास अधिकारीतील बीओ जे असते हे बीओ सगळे 4-4, 5-5 महिन्याचा जो पगार आहे, काही लोकांचा 4 महिन्याचा पगार काढलेला नाही, काही लोकांचा 3 महिन्याचा पगार काढलेला नाही. ते लोकांना सांगतात आम्ही रजिस्टर केलं होतं परंतु रिजेक्ट करण्यात आलं. म्हणजे यांना प्रत्येक विद्यार्थी मागे साहेब 200-400 रुपये प्रति माहाची अपेक्षा या जिल्हा परिषदेतल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लागलेल्या आहे. याच्याकडे सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे. साहेब, हा सर्व युवा वर्ग टीईटीला टाकून दिलेला आहे, स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेने नाकारलेला आहे. हा नाकारलेला वर्ग पुन्हा एकदा नोकरी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करते आणि या प्रयत्नासाठी अनेक अडचणी त्यांच्या समोर आहेत. देशमुख साहेब चळवळीचं माहेरघर मला दिसतात, मी त्यांचं भाषण ऐकलंय. अगदी गिरणी कामगारांपासून त्यांनी चळवळ सगळी बघितलेली आहे. साहेब, हे लोकांची संख्या राज्यामधली 1,20,000 जरी असली, नाईक साहेब हे सगळे बसलेले लोक आहेत, हे 1,20,000 लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. प्रतिनिधी करत आणि इथं सगळं आलेलं आहे. त्याच्यामुळं 1,20,000 लोक मुंबईच्या दिशेने आगीकूच करण्यासाठी आमच्याकडे पाहिजे तेवढं आर्थिक बळ नाही, परंतु आम्ही मानसिक आणि मजबूत लोक आहोत. त्या सर्वांचं प्रतिनिधी स्वरूपात आम्ही इथं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेलो आहे. राठोड साहेब, आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आमचा तुम्हाला शब्द आहे आणि युवा कार्यकर्ते म्हणून मी जरी प्रशिक्षणार्थी नसलो ते चळवळीचा कार्यकर्ता म्हणून पक्ष उद्या काही ठरेल, परंतु आपल्या लोकांसाठी आपण काही बोललं पाहिजे. हा माणूस सुद्धा धर्म मी निभावायला तयार आहे. बीड जिल्हा आणि संबंध मराठवाड्यातून पाहिजे तितक्या ताकदीनं आम्ही आपल्या सोबत आहोत, हे आपण अधोरेखित करून घ्यावा आणि येणाऱ्या आपल्या रणनीतीमध्ये मराठवाड्याला आणि बीड जिल्ह्याला आपण ग्राह्य धरावा अशी आपल्याला या मंचावरून जाहीर विनंती करतो. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या आंदोलनास आपल्या जाहीर पाठिंबा नोंदवतो आणि बीड जिल्ह्यातल्या समस्त युवा प्रशिक्षणार्थी यांच्या
शतशः ऋण व्यक्त करतो. आपण ही मोमेंट उभा केलेली आहे आणि आपल्याला धन्यवाद देतो. जय भीम, प्रमुख भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.